नमस्कार मित्रांनो, मी केदार आपल्या केड्स टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतोय। तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे युनिव्हर्सिटीचे डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म सुटलेले आहेत। ते फॉर्म कधी सुटलेले आहेत, त्याची लास्ट डेट काय आहे, फॉर्म कसा भरायचा, त्याची लेट फी काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला गुगलवर पुणे युनिव्हर्सिटी सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली सर्टिफिकेट सेक्शन हा ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय ऑनलाईन रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट हा ब्लिंक होणारा ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमचे पेज दिसेल। आता इथे खाली तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये लॉग इन करायचं आहे। त्याच्या साईडला तुम्हाला क्रिएट अकाउंटचा ऑप्शन आहे, पण ते सगळ्यांच्या आधी एक्झाम फॉर्म भरण्यासाठी अकाउंट काढलेले असणार आहे, त्यामुळे तुम्हाला इथे फक्त लॉग इन करायचं आहे। आता इथे लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, त्याने तुम्ही लॉग इन करू शकता। त्यासाठी तुम्हाला युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर इथे एक डॅशबोर्ड ओपन होईल, त्यामध्ये साईडला तुमची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि साईडला एक ॲप्लाय सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता 7 ऑगस्ट 2024ला फॉर्म सुटलेले आहेत विदाऊट लेट फी। तुम्ही 31 ऑगस्ट 2024पर्यंत फॉर्म भरू शकता। त्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल कोर्ससाठी 385 रुपीज फी आहे आणि नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी 290 रुपीज फी आहे। त्यानंतर खाली 18 सप्टेंबर 2024पर्यंत फॉर्म भरल्यास तुम्हाला प्रोफेशनल कोर्ससाठी 685 रुपीज आणि नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी 510 रुपीज अशी लेट फी भरावी लागणार आहे। त्यासाठी आत्ताच 31 ऑगस्टच्या आधी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचे लास्ट इयरचे मार्कशीट इथे लागणार आहे, तर ते तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याजवळ ठेवायचे आहे। त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे ॲप्लाय फॉर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शनचे पेज ओपन होईल, पण ते इथे वरती स्क्रोल होत नाही आहे, म्हणून मी विंडो पेजची साईज कमी करतो आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि त्याच्याच खाली तुम्हाला ॲप्लाय बटन दिसेल, त्याच्यावरसुद्धा क्लिक करा। त्यानंतर आता इथे तुम्हाला नेक्स्ट पेजवर तुमचा PRN नंबर ॲटोमॅटिक येईल। तुम्हाला फक्त इथे पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे आणि चेक PRN व्हॅलिडेशन या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, काही तुम्हाला इथे भरायचे आहे, तर इथे तुम्ही एडिट ऑप्शनवर क्लिक करून ती इन्फॉर्मेशन सगळी तुम्ही भरू शकता। सगळी इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि ओके करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला इथे तुमचे मार्कशीट सिलेक्ट करून इथे अपलोड करायचे आहे। ते मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्ही इथे चेक करा, काय चुकलं असेल तर तुम्ही इथे ते एडिट करून बरोबर करू शकता। आणि सगळा फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला साईडला प्रोसीड टू पे या बटनवर क्लिक करायचं आहे। तर ते केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचे पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला तुमची इथे इन्फॉर्मेशन दिसेल आणि तुमच्या फॉर्मची अमाऊंट दिसेल, ती तुम्हाला पे करायची आहे। त्यासाठी तुम्ही यातला कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि तो सिलेक्ट केल्यानंतर खाली प्रोसीड या बटनवर क्लिक करा। त्यानंतर आता इथे तुम्ही बेस्ट ऑप्शनमध्ये UPI सिलेक्ट करा। त्याच्या साईडला तुम्हाला शो QR दिसेल, त्यावर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला QR कोड दिसेल। तो QR कोड तुम्ही तुमच्या Google Payमध्ये जाऊन स्कॅन करा। स्कॅन केल्यानंतर तुम्हाला किती फी आहे ती तुम्हाला दिसेल, ती तुम्हाला पे करायची आहे। त्यानंतर पेमेंट झाल्यावर तुम्हाला सक्सेसफुली पेमेंट रिसिव्ड हा मेसेज दिसेल। जर तुम्हाला पेमेंट करताना प्रॉब्लेम येत असेल किंवा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत असेल, तर इथे जे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही डिपार्टमेंट वाईज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला लॉग आउट करून परत लॉग इन करून ॲप्लाय सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथे तुमचा फॉर्मचा आणि पेमेंटचा स्टेटस दिसेल। तसंच इथे तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंटसुद्धा सोबत ठेवायची आहे, जोपर्यंत तुम्हाला ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट तुमच्या घरी येत नाही तोवर। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.